मराठवाड्यातही प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिग्गज नेत्यांच्या सभा होत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी 9 वाजता पैठणमध्ये सभा घेतील। त्यानंतर बीड नगरपालिकेसाठी 10:30 वाजता माणिक कॉम्प्लेक्समध्ये फडणवीसांची सभा होईल। दरम्यान फडणवीसांच्या पैठणमधील सभेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पैठणमध्ये सभा पार पडेल आणि त्यानंतर कन्नड येथे देखील त्यांची सभा होईल। या दोन्ही ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढाई आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ परभणीच्या जिंतूरमध्ये सभा घेत आहेत। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आपल्या होम ग्राउंडवर म्हणजेच परळीमध्ये सभा घेतील। त्यामुळे प्रत्येक पक्षाचा नेता प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। उत्तर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विविध पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सभा पार पडतील। उत्तर महाराष्ट्रामधल्या नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये महायुतीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा होत आहेत। देवेंद्र फडणवीस यांची सिन्नरमध्ये सायंकाळी 7 वाजता समारोप सभा पार पडेल, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्र्यंबकेश्वरमध्ये दुपारी 2 वाजता सभा घेतील। अजित पवार हे देखील आज नाशिकमध्ये 3 सभा घेत आहेत आणि त्यासोबतच भगूर येथे 5:30 वाजता, तर ओझर येथे 7:30 आणि पिंपळगाव येथे 8:30 वाजता अजित पवार यांची सभा होईल। अहिल्यानगरमध्ये देवेंद्र फडणवीस सकाळी 11 वाजता सभा घेतील, तर श्रीकांत शिंदे यांची 10 वाजता संगमनेरमध्ये सभा होते। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये आज सभा घेतील, तर जळगावच्या धरणगाव येथे गुलाबराव पाटलांची सभा होईल आणि त्यामुळे आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या नेत्यांच्या तोफा धडाडणार असंच पाहायला मिळतं। प्रचाराचा शेवट पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रचारानं होणार आहे। फुरसुंगी, भोर, आळंदीमध्ये फडणवीसांच्या 3 सभा होतील, तर अजितदादांच्या पुण्यामधल्या खेड तालुक्यामध्ये 3 सभा होणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खेड, चिपळूण, देवरुख, रत्नागिरी, राजापूर आणि लांजा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, कणकवली या ठिकाणी नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत। आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज रत्नागिरीमध्ये रॅली काढणार आहेत, तर सिंधुदुर्गमधल्या मालवणमध्ये मंत्री आशिष शेलार शक्ती प्रदर्शन करत रॅली काढतील। अर्थमंत्री अजित पवारांनी तिजोरीच्या चावीवरून केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांसह महायुतीमधल्या मित्रपक्षांनी त्यांना लक्ष्य केलं होतं। मात्र कालच्या प्रचार सभेदरम्यान तिजोरीबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी सारवासारव केली। भावनेच्या भरामध्ये बोलताना बोलून गेलो, मात्र कुणाचं काही नसतं असं म्हणत अजित पवारांनी होणाऱ्या टीकेला उत्तर दिलंय। कधी कधी आपलेपणाने, घरचेपणाने, माझं कुटुंब म्हणून मी काही गोष्टी बोलून जातो, नाही असं नाही, पण लगेचच त्याचा इतका प्रोपोगंडा करतात की एकदा मी काय बोलतो लगेच दुसऱ्यांनी काय अजित पवारांची मालकी आहे का, अजित पवारांच्या घरचं तिजोरी आहे का, चावी त्यांच्याकडे का। मग दुसऱ्यांनी म्हणायचं अरे चावी त्यांच्याकडे असली तर तिजोरी कुठं ठेवायची ते आमच्या हातात आहे। अरे होय बाबा, सगळं सगळ्यांच्या हातात आहे, पण ते नको, आपल्याला आपला विकास कसा करायचा। महायुती सरकारला फायदेशीर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी नेहमी टीकेची झोड उठवली आहे। मात्र सरकारनं नेहमी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याबाबत जनतेला आश्वासन दिलंय। नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचाराची सध्या रणधुमाळी सुरू आहे आणि या प्रचार सभेतही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचंच असं विधान केलेलं आहे। लाडक्या बहिणींना सांगतो, लाडक्या बहिणींनो, तुमचा देवा भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहील। आणि आता तर लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी करणार आहोत। त्यामुळे बहिणींच्या हाती भावांचं भवितव्य देऊन मी या ठिकाणून चाललो आहे। माझ्या बहिणींनी आता या ठिकाणी या निवडणुकीची धुरा हाती घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा एक प्रचंड असा विजय या ठिकाणी प्राप्त करायचा आहे। मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून अनेक व्यवसाय सुरू झाले आणि हे फक्त लाडकी बहीण योजना म्हणजे फक्त 1500 रुपये नाही। माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर आम्हाला उभं करायचं आहे, त्यांना रोजगार व्यवसायाभिमुख करायचं आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे। लखपती झालेलं हे मी बोलतोय ते पूर्णपणे लक्षात ठेवा। दरम्यान लाडकी बहीण योजनेवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी मोठं वक्तव्य केलंय। भविष्यात लाडक्या बहिणींचं मानधन वाढवलं जाईल असं बावनकुळेंनी म्हटलंय। आपण वचन दिलं होतं की आपलं सरकार आलं
तर आपल्या लाडक्या बहिणीची योजना पुढचं सरकार जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे तोपर्यंत सुरू राहील. मध्य प्रदेशमध्ये 25 वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. छत्तीसगडमध्ये 15 वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. महाराष्ट्रात सुद्धा कोंडाळीमध्ये सुद्धा आपलं सरकार लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवून पुढच्या काळामध्ये योजनेला वाढ देऊन योजनेला पुन्हा मजबूत करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केला, आपल्या सरकारने केला आहे. निवडणुकीमधल्या प्रचारामध्ये वादाची मालिका कायम आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आता खा कुणाचंही मटण पण दाबा कमळाचं बटन असं विधान केलंय. त्यांच्या या विधानामुळे वाद होण्याची चिन्ह आहेत. संभाजीनगरमधल्या वैजापूर विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये चित्रा वाघ यांनी हे विधान केलंय. मंत्र द्यायचंय तुम्हाला, देऊ का? अगं देऊ का? माझ्या माय मावल्यांनो देऊ का? आता पार्ट्या चालू झाल्या असतील. नवरा जाताना सकाळी सांगेल रात्री काही जेवायला येत नाही, तुम्ही समजून जा, गेला जाऊ द्या त्याला. आल्यावर एक मंत्र म्हणायचंय, खा कुणाचं पण मटण पण दाब कमळाचं बटन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल तुम्हीच खुलासा करा अशी विनंती सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उरुण ईश्वरपूर मधल्या सभेमध्ये केली आहे. या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांचं नाव न घेता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या तथाकथित चर्चेला पूर्णविराम दिलाय. माझ्या मंत्रिमंडळामध्ये आता कोणतीही व्हॅकन्सी नाही, त्यामुळे आता कुणीही मंत्रिमंडळामध्ये येणार नाही असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलंय. माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे, कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे. पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे. त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका. तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत आता तुम्ही सगळे वाट पाहत. तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही, बाहेरचा तो विषयच नाही. परळी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे तळ ठोकून बसलेत. परळीमध्ये धनंजय मुंडेंनी प्रचार सभांचा धडाका केलाय आणि यावेळी बोलताना त्यांनी मतदारांना भावनिक साथ घातली आहे. फक्त राजकारण नाही तर मला संपवण्याचा डाव असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलंय. तसंच ज्या लोकांनी परळी बदनाम केली त्यांना उत्तर देण्यासाठी ही निवडणूक असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटलंय. दरम्यान धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यावर अंजली दमाने यांनी टीका केली आहे. ये धनंजय मुंडे महाराष्ट्र में जा रहा है, कितने लोग मेरे पीछे लगे बाबा. सिर्फ मैंने राजनीति में खत्म होने के लिए पीछे नहीं लगे. मैंने इस दुनिया में नहीं रहना इस कदर वो मेरे पीछे लगे. उस समय क्या आप मेरा साथ छोड़ोगे या मेरे पीछे साथ खड़े रहोगे? कोण त्यांना आयुष्यातनं संपवणार आहे? त्यांची कृत्य जी त्यांनी केली, ज्या त्यांनी कराडसारख्या लोकांना, त्या गुंडांना, टोळ्यांना ज्यांना त्यांनी साथ दिली, त्याच्यामुळे आज त्यांच्या विरुद्ध लढावं लागलं. ते कोणी एका व्यक्तीविरुद्ध नव्हतं, तर त्यांच्या त्या प्रवृत्तीविरुद्ध होतं, ज्याच्यामुळे आज त्यांना त्यांचं मंत्रिपद सोडावं लागलं. त्याच्यात भावनिक साथ कसली आली त्याच्यात? शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूरच्या चंदगडमधून करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. चंदगडच्या विकासाला कोणीच थांबवू शकत नाही असंही फडणवीस म्हणत आहेत. शिवाजी पाटलांनी या ठिकाणी शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ मोर्चाच काढला. दुसरीकडे असलेला शक्तीपीठ महामार्ग चंदगडकडे वळवला आणि आता चंदगडवाले गोव्यापर्यंत काही मिनिटातच पोहोचणार आहेत. असा महामार्ग 90,000 कोटी रुपयाचा महामार्ग आपण या ठिकाणी तयार करतोय. पण नुसता महामार्ग तयार करून थांबणार नाही. या महामार्गाच्या लगत लॉजिस्टिक पार्क तयार करणार, तिथे MIDC तयार करणार आणि त्या माध्यमातून या भागामध्ये मोठ्या सोयी आपल्याला करायच्या आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भाषणाची मिमिक्री करत त्यांची खिल्ली उडवली आहे. हॅलो उदयजी, कळंबमध्ये एक रेडा दूध देत नाही, त्यावर मंत्र्यांनी म्हणायचं
एक चरवी दूध काढून देतो, 2 दिवसामध्ये पाठवतो असं म्हणत निंबाळकरांनी एकनाथ शिंदेची खिल्ली उडवली आहे. तर तिजोरीच्या चाव्या कुणाकडे यावरून महायुतीचे नेते करत असलेल्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली आहे. निधी तुमच्या बापाचा आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. हॅलो उदयजी, थांबती नको. मी आता कळंबमध्ये आलोय. मी एकनाथ शिंदे बोलतोय. उदयजी तुम्हीच का मंत्री? हो हो साहेब बोला. मी आता कळंबमध्ये आलोय आणि कळंबच्या लोकांची एक समस्या आहे. इथलं एक हलगड दूध देत नाही. तर ह्या हलगडाचं दूध कृपा करून तेवढं काढून द्या. मग कधी होईल काम? लगेच मंत्र्यांनी सांगायचं. काय काळजी करू नका साहेब, एक चरवी भरून दूध मी 2 दिवसात आणून देतो कळंबला. कशानं हा नवा आम्हाला? हा पद्धत आहे. काय बी आलं की हॅलो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.